2026-27चा अर्थसंकल्प महानगरपालिकेचा जो सादर करायचा आहे, त्या अर्थाने आताचा हा छोटा एक आणि कार्यक्रम असं म्हणू आपण, याची सुरुवात आज या ठिकाणी केली आहे. महानगरामध्ये मागील 3 ते 4 वर्ष अशी झाली की त्याच्यामध्ये प्रशासन होतं, जनप्रतिनिधी नव्हते. महानगरपालिका आपल्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर करत होती, त्यांनी त्यांच्या पद्धतीने शहर सांभाळलं आहे. पण आत्ता हे वर्ष 4 वर्षांच्या गॅपच्या नंतर जनप्रतिनिधी या ठिकाणी पुन्हा आले आहे आणि महानगरामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या जनप्रतिनिधींच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या माहिती होतात, जनप्रतिनिधींना पहिल्यांदा माहिती होतात. आणि आत्ता जो अर्थसंकल्प असेल तो अशा अर्थाने जनतेला म्हणजे जनताभिमुख असा अर्थसंकल्प असणार आहे. आणि म्हणून मग प्रत्यक्षात त्या गोष्टीची सुरुवात व्हावी या अर्थाने आजचा ही सुरुवात केलेली आहे. आज महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आम्ही लोकांच्याकडून त्यांना काय काय अपेक्षा अर्थसंकल्पामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टींची मागणी करतो आहे. आत्ता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम होतो आहे आणि लगेच महानगरपालिकेच्या सर्व 10ही झोनमध्ये जनतेकडून त्यांना जे अपेक्षित आहे त्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सूचना कराव्या आणि मग त्या सूचना खऱ्या अर्थाने त्या सर्व सूचनांचा अभ्यास करून त्या सगळ्या गोष्टींचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करून घेण्यासाठी म्हणून आम्ही त्या गोष्टीचा वापर करणार आहे, जेणेकरून प्रत्यक्षरित्या या महानगरातल्या जनतेला जे अपेक्षित आहे त्या अर्थाने हे शहर सुंदर, स्वच्छ आणि जगण्यासाठी निश्चितपणे सोयीसुविधांनी युक्त होईल. या सर्व अर्थाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आम्ही करणार असं ठरवलेलं आहे. पक्ष नेते आता पोहोचायचे असेल तरी आमच्या उपमहापौर आणि ज्यांच्या लेखणीतून अर्थसंकल्प पुढे सरकणार आहे त्या आपल्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी आणि सगळ्या समित्या ज्या आज झालेल्या आहेत, सर्व समित्या सर्व लोकांचं एकत्रित बसून अभ्यास करून हा अर्थसंकल्प आम्ही आपल्याला पुढे सादर करतो. सन्माननीय महापौरताई यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या सूचनेनुसारच आम्ही संपूर्ण नागपूरच्या जनतेला आवाहन करतो आहे की तुम्ही आपले सल्ले द्या, तुम्ही आपले सजेशन्स द्या, त्या अनुरूप हा अर्थसंकल्प बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. 10 झोनमध्ये असे बॉक्सेस उपलब्ध असतील 15 तारखेपर्यंत आणि त्यासोबतच ज्याही काही व्यावसायिक संघटना आहे त्यांच्यापर्यंत आज आम्ही काही कॉलेजेसपर्यंतही संपर्क साधतो आहे. सो प्रत्येक घटकाशी काही महिलांशी संपर्क साधतो आहे, त्यांच्या संघटनाशी संपर्क साधतो आहे, सिनियर सिटीजन्सशी संपर्क साधतो आहे, त्यांच्या संघटनांशी संपर्क साधतो आहे की त्यांचे सर्वांचे सजेशन्स घेऊन ज्या आमच्या महापौरताई आहे की आमची महानगरपालिका ही सर्वसमावेशक असावी, सर्व लोकांच्या सल्ल्यानुसार ती चालावी. आपण अर्थसंकल्पाकडून ज्याही आपल्या काही मागण्या आहे त्या तुम्ही या बॉक्समध्ये टाकाव्यात आणि आपण एक QR कोड पण जाहीर केला आहे, जोही इथे आपण ठेवलेला आहे. तो स्कॅन करून आपण कृपा करून आपले सजेशन्स द्यावे. त्याच्यावर सर्व त्या सजेशन्सवर आपण अभ्यास करू आणि एक चांगला अर्थसंकल्प जो सर्वांना अभिप्रेत असेल, सर्व नागरिकांना अभिप्रेत असेल असा सादर करण्याचा 26-27चा आपण प्रयत्न करू. त्या अनुषंगानं आपल्याद्वारे आम्ही विनंती करतो की जास्तीत जास्त सजेशन्स आमच्यापर्यंत पोहोचवावे.